बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर येते। गेल्या 3 महिन्यांपासून रखडलेला निधी आता एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांचं मिळून एकूण 4,500 रुपये वितरित केले जाणार आहेत। किती या ठिकाणी आहेत ते तुम्हाला पण आलाय का मेसेज आणि काय मेसेज आलेला आहे, किती पैसे जमा झालेत? 3,000 रुपये जमा झालेले आहेत बहीण लाडकी म्हणून मुख्य टाकली। आता उद्याही पैसे जमा होतील। जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासा आता मिळणार आहे। होय लाडक्या बहिणींना आता तुमच्या बँकेच्या खात्यात डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे जमा होणार असून प्रत्येक बहीण आता खुश झालेली आहे। होय बहिणींनो, बघा सरकारकडून अखेर पैसे मंजूर झालेले आहेत। पूर्ण पैसे ते पण तुमच्या बँकेच्या खात्यावरती ट्रान्सफर केले जाणार असून डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या बँकेच्या खात्यावरती किती रुपये बघा आता मार्च महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता, एप्रिल महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता वाटप बऱ्याच जणांना झाला आहे। ज्यांना पैसे मिळाले नसतील त्यांना आज हे पूर्ण पैसे मिळतील आणि 3,000 रुपये हे पूर्ण येतील आणि लगेच मे महिन्याचे पण 1,500 रुपये सरकार मंजूर करून ते पण वाटप करणार असून त्याचे 1,500 रुपये पण येणार आहेत। अशी 3 हप्त्याचे 4,500 रुपये लाडक्या बहिणींना देण्याचा निर्णय सरकारने घेतल्यामुळे सर्व लाडक्या बहिणी आता चांगल्याच खुश झालेल्या आहेत आणि हे पैसे पूर्ण सर्व लाडक्या बहिणीच्या बँकेच्या खात्यावरती आता डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहे। तर चला आता हे पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी येणार आहेत, आज येणार की दुपारी येणार की उद्या सकाळपर्यंत हे पूर्ण वाटप होणार आहे, सर्व काय मी तुम्हाला माहिती देणार असून यासाठी तुम्ही आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजे तुम्हाला अशाच महत्त्वाच्या बातम्या या चॅनलवरती बघायला मिळतील। तर चला या ठिकाणी आपण पाहूया। तर बघू शकता या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून अखेर मोठी घोषणा झालेली असून राज्यातील लाखो शेतकरी बांधवांना एक चांगला दिलासा आता मिळत आहे असं पण आपण म्हणू शकतो। होय बघा, आलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने स्पष्टपणे आता घोषणा केलेली आहे। बघा इथं स्पष्टपणे काय सांगितलं आहे तुम्हाला सांगतो। बघा, राज्यभरातील लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पैसे देण्यासाठी अखेर आमचा निर्णय झाला आहे। आता राज्य सरकारकडून स्पष्ट माहिती आलेली आहे। बघा, राहिलेल्या सर्व बहिणींना आता जे आहे ती पूर्णपणे हे पैसे वाटप केले जाणार असून सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे आता टप्प्यामध्ये येणार आहेत। बघा आता लाडक्या बहिणीनं तुमच्या बँकेच्या खात्यावरती 3 हप्त्याचे 4,500 रुपये येणार आहेत। बऱ्याच जणांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळालेला नाहीये, आता त्यांना आज मिळून जाईल, त्यामुळे काळजी करू नका। ज्यांच्या खात्यावरती मार्च एप्रिलचे पैसे जमा झालेत त्यांना आता मे महिन्याचे 1,500 रुपये येतील आणि ज्यांच्या खात्यावरती अजून मार्च एप्रिलचे पैसे जमा झाले नसतील त्यांच्या खात्यावरती आधी मार्च एप्रिलचा हप्ता आज येईल आणि त्यानंतर लगेच मे महिन्याचे 1,500 रुपये सरकार वाटप करणार आहे। बघा आता एप्रिलचा हप्ता, मार्च महिन्याचा हप्ता आणि मे महिन्याचा हप्ता असे 3 महिन्याचे पैसे सरकारने वाटप सुरू केलेलं आहे। फक्त आता काय होत आहे, थोडंसं सरकारने स्पीड जे आहे ते आधी कसं एकदम वेगाने वाटप असायचं, आता थोडंसं थांबून वाटप केलं जात आहे, त्यामुळे काही काळजी करू नका। आज आले नाही तर उद्यापर्यंत कवायना तुम्हाला पैसे मिळतील आणि आता कोणत्या क्षणी आज तुम्हाला 3,000 रुपये मिळणार आहेत, त्यानंतर लगेच सरकारकडून 1,500 रुपयांची आणखीन घोषणा केली जाणार असून तुम्हाला 1,500 रुपये पुन्हा मे महिन्याचे पण दिले जाणार आहेत। असे टोटल 3 हप्त्याचे 4,500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती राज्य सरकारच्या माध्यमातून वाटप केले जातील आणि हे पूर्ण पैसे डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होतील आणि एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून मिळेल असं पण आपण म्हणू शकतो। तर चला आता नेमके पैसे कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी वाटप होणार आहेत ते सांगतो। जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला डायरेक्ट 4,500 रुपये हे 3 हप्त्याचे आता पूर्णपणे मिळून जातील आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून मिळू शकतो असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। तर चला आता पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची यादी आपण बघूयात। बघा या ठिकाणी आता पैसे वाटप होणारी यादी तुम्हाला दाखवतो। जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती प्राप्त होणार आहेत, जमा होणार आहेत। बघा पहिल्या टप्प्यामध्ये या 17 जिल्ह्यांमध्ये पैसे येण्याची एक शक्यता असून जर या 17 जिल्ह्याच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता राहिलेले एप्रिलचे मार्च महिन्याचे हप्ते 2 तुम्हाला 3,000 रुपये आता मिळून जातील आणि आजच ते पैसे तुम्हाला रात्री उशिरापर्यंत मिळतील, त्यामुळे काळजी करू नका किंवा चिंता करत बसू नका। पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगणार आहे। कारण हे पैसे आता मे महिन्याचे पण
पण सरकार देणार आहे आणि मे महिन्याचा हप्ता काय सगळ्यांना भेटणार नाही. सरकारने सांगितलं आहे की आता जर हप्ता पाहिजे असेल तर ही 2 कामे करावी लागतील. ज्यांच्या खात्यात पैसे आले नसतील त्यांनी तर ही 2 कामे करायची आहेत आणि ज्यांच्या खात्यात मार्च एप्रिलचा हप्ता आला असेल त्यांनी पण ही 2 कामे करायची आहेत. कारण की मे महिन्याचा हप्ता आता मिळवायचा असेल तर सर्वांना ही 2 कामे करावीच लागतील. मग आता नेमके कोणती 2 कामे करावी लागतील ती माहिती या ठिकाणी आपण जाणून घेऊया. जर तुम्ही पण ही 2 कामे केले तर तुमच्या खात्यात लगेच मे महिन्याचे पण 1,500 रुपये आता पूर्णपणे जमा होतील. आणि जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे तुम्ही केली नाही तर मे महिन्याचा मग तुम्हाला हप्ता भेटणार नाही. तिथून पुढचे सर्व हप्ते बंद देखील होऊ शकतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नेमकी कोणती 2 कामे सरकारने करायला सांगितली ती माहिती पण तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे. त्यापूर्वी नेमके पैसे आता हे कोणत्या 17 जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँकेच्या खात्यावरती वाटप होणार आहेत त्या 17 जिल्ह्यांची एकदा आपण यादी बघूया. जर त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुमच्या पण बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण पैसे वाटप होतील आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून मिळेल असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. तर चला आता तुम्हाला यादी दाखवतो. बघा आता यादीमध्ये सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची नावं या ठिकाणी आता समोर आलेली आहेत. जर यामध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर पूर्ण पैसे हे डीबीटीच्या अंतर्गत तुम्हाला मिळतील आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून मिळेल. त्यामुळे कसलीच काळजी किंवा आता चिंता देखील करत बसू नका. तर बघा आता या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार सरकारच्या माध्यमातून सांगितलं आहे की पूर्ण पैसे आता बहिणींच्या खात्यावरती मिळतील. 3 हप्त्याचे 4,500 रुपये पूर्ण आम्ही आता देऊन टाकणार आहोत. सर्वांना हे पैसे आता देणार आहोत आणि एप्रिलचा हप्ता ज्यांना मिळाला नसेल त्यांना आज भेटेल आणि मार्चचा पण मिळाला नसेल तर तो आज भेटेल. त्यानंतर लगेच मे महिन्याचा पण हप्ता बहिणीच्या खात्यावरती आम्ही देऊन टाकणार आहोत. असे 3 हप्त्याचे 4,500 रुपये हे सर्व बहिणीला आता पूर्ण वाटप होणार आहेत. पण बघा जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला 4,500 रुपये मिळतील. अन्यथा तुमच्या जिल्ह्याचं नाव नसेल तर यामध्ये तुम्हाला फक्त एकाच महिन्याचा हप्ता मिळाला तर मिळू शकतो. त्यामुळे ही गोष्ट आता लक्षात घ्या. तर चला कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी हे 4,500 रुपये सर्व पैसे जमा होणार आहेत अशा पुढील जिल्ह्यांची यादी बघू. बघा आता लक्ष द्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचं काम करा. बघा पैसे वाटपाच्या यादीतील जिल्हे सरकारकडून अखेर जाहीर झाले. बघा आलेल्या माहितीनुसार डायरेक्ट पैसे वाटपाला सरकारने आदेश दिले. बघा राहिलेल्या बहिणींच्या खात्यात मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता पूर्ण जमा होणार आणि त्यानंतर मे महिन्याचा हप्ता 3ऱ्या टप्प्यातील वाटप लगेच सरकार सुरू करणार आहे. आता बघा टोटल वाटप होणार असून लाडकी बहीण आता जी आहे ती खुश होणार आहे. सरकारच्या माध्यमातून पूर्ण 4,500 वाटप केले जाणार आहेत. बघा आता लाडक्या बहिणी नाराज झालेल्या होत्या का तर त्यांना हप्ता मिळायला उशीर झाला. बहिणी नाराज राहू नये याकरिता मग सरकारने 3 हप्त्याचे 4,500 रुपये देण्याचा डायरेक्ट निर्णय घेतला. कारण की लाडकी बहीण योजनेचा हप्ता लवकर भेटायला पाहिजे होता, तो लवकर भेटला नाही. त्यामुळे बहिणी नाराज झाल्या. सरकार आपल्याला हप्ता का लवकर देत नाही. मग आता लगेच टीव्हीला बातमी येऊ लागली की लाडक्या बहिणी सरकारवर नाराज झालेल्या आहेत. बहिणीला लवकर हप्ता मिळत नसल्यामुळे बहिणीला पैशाची सध्या गरज आहे. मग अशी बातमी टीव्हीवर आली आणि तीच बातमी सरकारने पाहिली आणि सरकारला कळालं की सध्या लाडक्या बहिणी आपल्यावर नाराज झाल्यात का तर त्यांना अजून मार्चचा हप्ता मिळाला नाही, एप्रिलचे 1,500 मिळाले नाही, त्यानंतर मे महिन्याचे 1,500 राहिलेत. मग सरकारने काय केलं, डायरेक्ट लाडक्या बहिणीला 1,500 रुपये एक हप्त्याचे पैसे देऊस तर सरकारने डायरेक्ट 3 हप्ते जाहीर केले. 3च हप्त्याचे पैसे डायरेक्ट बहिणीला देऊन टाकू असं सरकारनं निर्णय घेतला. म्हणजे बहिणी खुश होतील. बहिणीला 3 हप्ते दिल्यावर ज्या बहिणी नाराज झाल्यात त्या बहिणी नाराज राहणार नाहीत असं सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे सरकार आता कोणतीच बहीण नाराज राहू नये याकरिता पूर्ण हे 4,500 रुपये सर्व बहिणीच्या बँकेच्या खात्यावरती देणार आहे. बघा आता तुम्हाला जर KYC न केल्यामुळे पैसे मिळत नसतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता ते मिळू शकतील का नाही याबद्दलची पण मोठी बातमी समोर आलेली आहे. त्यानंतर मार्च एप्रिलचा हप्ता मिळाला नसेल तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तो का मिळाला नाही आणि कसा मिळवायचा ती पण माहिती तुम्हाला दाखवतो. मे महिन्याच्या हप्त्याचे पण पैसे नेमके लवकर मिळवण्यासाठी काय करावं लागेल ते पण तुम्हाला पुढे दाखवतो. यासाठी तुम्ही आता राहिलेला व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. तर चला आता सर्वात आधी या ठिकाणी कोणत्या 17 जिल्ह्यामध्ये हे पैसे सरकार वाटप करत आहे आता त्या जिल्ह्यांची आता आपण यादी बघूयात. बघा जर या 17 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या पण बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत 4,500 रुपयांची रक्कम पूर्णपणे जमा होईल आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून मिळेल. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका किंवा चिंता देखील करत बसू नका. सरकारने आता सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर केलेला असून पूर्ण पैसे हे बहिणीच्या बँकेच्या खात्यावरती आता वाटप केले जाणार आहेत आणि यामुळेच लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासा
दिलासा आता मिळणार आहे असं पण आपण म्हणू शकतो. तर चला आता नेमके पैसे वाटप कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार आहेत अशा पुढील जिल्ह्यांची यादी बघूयात. जर त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता डायरेक्ट तुमच्या खात्यावरती 4,500 रुपये ही रक्कम 100% आता जमा होणार आहे. बघा सरकारने या 4 विभागातील जिल्हे निवडलेले आहेत. नेमके आता कोणते 4 विभाग आहेत ते पण सांगतो. या 4 विभागातील किती 17 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी हे पैसे जमा होण्याचा अंदाज असून मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचे पूर्ण 4,500 रुपये या जिल्ह्यात आता पूर्ण सरकार वाटप करणार आहे आणि प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत हे पैसे पूर्ण आता जमा होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना एक मोठा चांगला दिलासा मिळतोय असं पण आपण म्हणू शकतो. कारण की सर्वात मोठी घोषणाच राज्य सरकारच्या माध्यमातून आता करण्यात आलेली आहे आणि यामुळे सर्वच लाडक्या बहिणी चांगल्याच खुश झालेल्या आहेत असं पण आपण म्हणू शकतो. तर चला आता पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात होत आहे, कोणत्या जिल्ह्यातील बहिणीला सर्वात आधी हप्ता सरकार देत आहे अशा सर्व जिल्ह्यांची या ठिकाणी आपण यादी बघूयात. आता तुम्हाला पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची नावं सांगतो. राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण या ठिकाणी जिल्ह्यांची यादी बघणार आहोत. बघा आलेल्या माहितीनुसार यामध्ये आता स्पष्टपणे जिल्हे आपल्याला बघायला मिळत आहेत. पहिला जिल्हा यामध्ये आहे आता पुणे. बघा पुणे जिल्ह्याचं नाव या ठिकाणी स्पष्टपणे असून पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पण आता पूर्ण पैसे भेटणार आहेत. पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो, जर पुणे जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला मार्च, एप्रिलचे पैसे आता सरकार द्यायला सुरुवात करत आहे. बऱ्याच जणांना मिळाले आहेत. ज्यांना मिळाले नसतील त्यांना मार्च आणि एप्रिलच्या हप्त्याचे 3,000 रुपये पूर्ण मिळून जातील. त्यानंतर लगेच लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यावरती मे महिन्याचा जो सध्या मे महिना सुरू आहे याच महिन्याचा हप्ता सरकारच्या माध्यमातून डीबीटीच्या अंतर्गत वाटप केला जाणार आहे आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे असं पण आपण म्हणू शकतो. बघा आता पैसे वाटपाच्या यादीतील या ठिकाणी पुढील क्रमांकाचा जिल्हा नागपूर आहे. बघा आता नागपूर जिल्ह्याचं पण नाव यादीत असून नागपूर जिल्ह्यातील पण लाडक्या बहिणी आता चांगल्याच खुश होणार आहेत. होय, नागपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे आता हे जमा होतील आणि एक मोठा दिलासा नागपूर जिल्ह्यातील पण लाडक्या बहिणींना आता मिळेल असं पण आपण म्हणू शकतो. त्यामुळे कोणीच काळजी करत बसू नका किंवा चिंता देखील आता करत बसू नका. बघा डीबीटीच्या अंतर्गत टोटल पैसे वाटप बहिणीच्या बँकेच्या खात्यावरती केले जाणार आहेत आणि सर्वची सर्व रक्कम ही लाडक्या बहिणीच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार असून सर्व लाडक्या बहिणी आता चांगल्याच खुश होणार आहेत. तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत आता पुढील जिल्ह्यांची पण तुम्हाला नावं सांगतो. बघा लाडक्या बहिणींनो, नागपूर जिल्ह्याचं पण नाव आलेलं आहे आणि नागपूर विभागातीलच हा जिल्हा असून नागपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या खात्यात मार्च, एप्रिलचे 3,000 रुपये आणि मे महिन्याचे 1,500 रुपये असे टोटल 4,500 रुपये हे पूर्ण जमा होणार आहेत. बघा आता ही रक्कम या ठिकाणी पूर्णपणे मिळणार आहे. 4,500 रुपयांची रक्कम लाडक्या बहिणीच्या बँकेच्या खात्यावरती पूर्ण जमा होणार असून एक मोठा दिलासा आता लाडक्या बहिणीला मिळणार आहे असं पण आपण म्हणू शकतो. ही एक आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. बघा आता पैसे वाटप पूर्ण आम्ही करणार आहोत असं सरकारचं म्हणणं असून सर्व लाडक्या बहिणी आता चांगल्याच खुश झालेल्या आहेत आणि सर्व लाडक्या बहिणीला एक मोठा दिलासा सरकारकडून मिळतोय असं पण आपण म्हणू शकतो. बघा आता पैसे वाटप होणाऱ्या यादीमध्ये पुढील क्रमांकाचे नेमके कोणते जिल्हे आहेत तर बघा आलेल्या माहितीनुसार आता पुढच्या जिल्ह्यांची पण तुम्हाला मी नावं सांगण्याचं काम करतो. जर यादीमध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर पूर्ण पैसे आता हे जमा होतील. बघा आता हेच पैसे जी 4,500 रुपये आहेत वाटप होणार आहेत ते म्हणजे पुढचा जिल्हा बुलढाणा. बघा आता बुलढाणा जिल्ह्यातील पण लाडक्या बहिणींना पूर्ण पैसे मिळणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँकेच्या खात्यावरती डायरेक्ट आता 3,000 रुपये आज जमा होतील मार्च, एप्रिलचे. त्यानंतर 1,500 रुपये तुम्हाला मे महिन्याचे येतील. असे 4,500 रुपये पूर्ण तुमच्या बँकेच्या खात्यावरती वाटप केलं जाणार आहे आणि एक मोठा दिलासा लाडक्या बहिणीला भेटणार आहे. बघा आता मार्च, एप्रिल, मे 3 महिन्याचे हे 4,500 रुपये वाटपाच्या यादीतील बुलढाणा जिल्हा पण आपल्याला बघायला मिळत आहे. बुलढाणा जिल्ह्याचं पण नाव सरकारने घेतलेला असून सर्व लाडक्या बहिणी आता चांगल्याच खुश झालेल्या आहेत. बघा आता पैसे वाटप होणार आहेत ते म्हणजे पुढचा जिल्हा कोणता आहे. आता पुढील जिल्ह्यांची पण मी तुम्हाला नाव आणि यादी दाखवण्याचं काम करणार असून जर यादीमध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या पण बँक खात्यात सर्वात आधी हे पैसे आता जमा होतील आणि एक मोठा दिलासा तुम्हाला मिळेल. त्यामुळे काळजी करू नका किंवा चिंता करत बसू नका. ही देखील गोष्ट आता लक्षात घ्यायची आहे. तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके पुढील कोणते जिल्हे आहेत आता पुढच्या जिल्ह्यांची पण नावं या ठिकाणी आपण बघणार आहोत. यासाठी तुम्ही फक्त आता आपला हा राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा. तर चला पैसे वाटपाच्या यादीतील पुढील जिल्ह्यांची आपण नावं बघूयात.
तर बघा लाडक्या बहिणींनो आता पैसे वाटप होणार आहेत. यामध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे ते तुम्हाला मी दाखवण्याचं काम करत आहे. आलेल्या माहितीनुसार आता पुढील क्रमांकाची यादी बघूयात आणि कोणती 2 कामे करायची ती पण माहिती सांगतो. बघा राज्य सरकारकडून घोषणा झाली, पैसे वाटपाला मंजुरी दिलेली आहे. बघा इथं सांगितलं आहे की टोटल पैसे आता हे जमा होणार आहेत. सरकारकडून स्पष्ट माहिती जाहीर झालेली असून पूर्ण हप्ता वाटप आता थांबलेलं नाहीये. पूर्ण पैसे आता जे आहेत ते मिळणार आहेत, त्यामुळे काळजी करू नका. बघा लाडक्या बहिणींनो आता तुम्ही सध्या जरी नाराज असला तरी तुम्हाला काळजी करत बसण्याची गरज पडणार नाही किंवा घाबरत बसण्याची गरज पडणार नाही. पैसे पूर्ण येणार आहेत. 3,000 रुपये मार्च एप्रिलचा हप्ता तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे जमा होईल. आता हे पूर्ण पैसे तुमच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत वाटप होणार असून सर्व पैसे आता तुम्हाला मिळणार आहेत. बघा आलेल्या माहितीनुसार आता मे महिन्याच्या हप्ता वाटपाचं नियोजन सरकारने केलेलं असून पूर्ण 1,500 रुपये तुम्हाला मार्च महिन्याचे, एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये आणि मे महिन्याचे 1,500 रुपये असे 4,500 रुपये आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे जमा होणार आहेत. आणि एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे असं पण आपण म्हणू शकतो. बघा इथं सांगितलं आहे पहिला टप्पा 17 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पण हे सर्वात आधी 4,500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळतील. बघा मार्च एप्रिलचा हप्ता, मे महिन्याचा हप्ता आता पूर्ण मिळणार आहे. ज्यांना पैसे आता मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे अजून मिळाले नसतील त्यांना आज रात्री उशिरापर्यंत हे पूर्ण पैसे मिळून जाणार आहेत. त्यामुळे तुम्हाला काळजी किंवा चिंता पण करत बसण्याची गरज पडणार नाही. सरकारने मोठा निर्णय आता घेतलेला असून सर्व लाडक्या बहिणीच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे आता जमा होणार आहेत. तर चला बघा पैसे वाटप होणारे आता नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत अशा जिल्ह्यांची आता तुम्हाला मी नावं सांगण्याचं काम करतो. जर यादीमध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर पूर्ण पैसे डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होतील. तर चला पाहूयात. बघा लाडक्या बहिणींनो आता पुढील क्रमांकाचा जिल्हा या ठिकाणी मराठवाडा विभागातील सरकारने घेतलेला आहे. होय आता मराठवाडा विभाग, विदर्भ विभाग, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या 4 विभागातील लाडक्या बहिणीच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे जमा होणार आहेत. बघा आता डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. तिकडून पैसे पाठवले की इकडे डीबीटी अंतर्गत काही मिनिटाच्या आत पैसे हे जमा होत असतात. म्हणजे 30 ते 35 मिनिटामध्ये पूर्ण पैसे हे वाटप केले जात असतात. म्हणजे आता एकदा बटन दाबताच अर्ध्या तासाच्या आत सर्वांना हे पैसे मिळतील. त्यामुळे काळजी करू नका किंवा चिंता देखील करू नका. आता हे पूर्ण पैसे तुमच्या खात्यावरती येणार आहेत. पण बघा आता नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील की जेणेकरून लाडकी बहीण योजनेचे 4,500 रुपये 3 हप्त्याचे पैसे मिळतील ते पण सांगतो. जर सरकारने सांगितलेली 2 कामे तुम्ही केली नाहीत तर 4,500 रुपये तुमच्या खात्यावरती येणार नाहीत. तुम्हाला फक्त 1,500 किंवा 3,000 भेटतील. बाकीचे पैसे तुम्हाला मिळायचे नाहीत. ही पण गोष्ट लक्षात घ्या. तर चला आता पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची तुम्हाला नावं सांगतो आणि कोणती 2 कामे करायची. तर बघा पहिलं काम आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक आणि आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न असलं पाहिजे. जर हे नसेल तर ही 2 कामे लवकर करून घ्या जेणेकरून पैसे वाटप सुरू झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील आणि तुम्हाला कोणतीच अडचण राहणार नाही. आणि बघा हे पूर्ण पैसे डीबीटीच्या अंतर्गत बहिणींनो तुमच्या खात्यावरती वाटप केले जाणार आहेत आणि एक मोठा दिलासा आता तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे असं पण आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारची ही बातमी होते. राहिलेली माहिती पुढच्या व्हिडिओत नक्कीच देण्याचं काम करणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. धन्यवाद.